सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। गोवंश जातीच्या जनावरांची कत्तलीसाठी नेत असलेल्या 7 जिवंत गायींची सुटका गुंडविरोधी पथकाने केली आहे। कत्तलीसाठी आणलेल्या 7 गोवंश जातीच्या जनावरांची गुंडविरोधी पथकाने सुटका केली आहे। आज दिनांक 16 मे रोजी दुपारी 2 वाजता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक रोड सिन्नर फाटा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे गोवंश जातीची जनावरे कत्तलीसाठी नेत असल्याची गोपनीय माहिती गुंडविरोधी पथकाला मिळाली। त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता एका वाहनामध्ये 4 गायी व वाहनाजवळ पडीत जागेवर 3 गायी असे एकूण 7 जनावरे आढळून आले। अधिक माहिती घेतली असता सदरची जनावरे गोपीनाथ रतन सोनवणे हे मुस्तगीन हरून कुरेशी राहणार वडाळा गाव यांच्या सांगण्यावरून जनावरांचा सांभाळ करीत होते। सदरची जनावरे वाहन चालक प्रकाश वसंत गवळी हा कत्तलीसाठी वडाळा गाव येथे घेऊन जात असल्याची कबुली दिली आहे। मुस्तगीन हरून कुरेशी व गोपीनाथ रतन सोनवणे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन गायींची सुटका केली आहे। पुढील तपासासाठी नाशिक रोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय। सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुंडविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, भूषण सोनवणे, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे, राजेश राठोड, कल्पेश जाधव, सुनीता कवडे अशांनी यशस्वीरित्या राबवली आहे। जागर जनस्थानकरिता प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। आपल्या भविष्यासाठी आपण जागरूक होऊन पाणी वाचवणं आवश्यक आहे। पिण्यासाठी साठवलेले पाणी न फेकता त्याचाही वापर करावा। पाणी शिळे होत नाही। कपडे धुताना, हात धुताना, दात घासताना आणि दाढी करतेवेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या। झाडांना पाणी घालतेवेळी झारीचा वापर करा। वाहन धुताना बादली किंवा मगचा वापर करा। पाण्याची बचत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, कारण पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे। नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जनहितार्थ प्रसारित।